हॅलो फ्रेंड्स, खूप सारं स्वागत तुमचं आजच्या न्यू व्लॉगमध्ये. तर आज आहे अहोंचा बड्डे आणि त्यांना सकाळ सकाळ मी म्हटलं की तिथं उभं राहावा, मला तुमचा फोटो काढायचा. आणि त्यांना कल्पनाच नव्हती की मी काहीतरी गिफ्ट आणलं असेल म्हणून. तर ते फोटो काढायला पोज दिली त्यांनी आणि मग मी त्यांच्या हातात गिफ्ट ठेवलं. तर काय नाही, इतकं भारी असं नाही काय, पण छान असं एक छोटंसं घड्याळ त्यांना गिफ्ट केलं होतं मी. तर त्या घड्याळाचा बेल्ट होता ब्राऊन कलरचा, कारण त्यांचं पहिलं जे घड्याळ होतं ते ब्लॅक कलरच्या बेल्टमधून होतं. आणि मग मी म्हणले ह्यावेळेस जरा वेगळं न्यावं ब्राऊनमध्ये. तर ते म्हणले की कितीचं आणले, काय आणले, कशाला आणायचं, असंच त्यांचं चालू होतं. गिफ्ट आणलं त्याचं काय नव्हतंच, पण त्यांना मग तो ब्राऊन बेल्ट नको होता. त्यामुळे मग आम्ही दुपारी जिथून घड्याळ आणलं तिथं गेलो आणि ब्लॅक कलरचं घड्याळ घेतलं. तर ते ब्लॅक कलरचं घड्याळ हे बघा, हे असं असं काहीतरी दिसते. तर हे त्यांना आवडलं, मग हे आम्ही घेतलं. तर फायनली त्यांच्या चॉईसनेच घड्याळ घेतलं मी. आणि नंतर संध्याकाळी हे आल्यावर बऱ्याच दिवसानंतर म्हणजे फर्स्ट टाईमच या रिंग लाईटचा मी यूज केला. कारण हे बड्डे जेव्हा इथं करायचा होता खिडकीच्या तिथं, तर हे बोलले की खूप अंधार येतो आहे, मग पुढं ते फुगे वगैरे घ्यायचं ते शक्यच नव्हतं. त्यामुळे मग लक्षात आलं की रिंग लाईट आहे भाऊबीजचं गिफ्ट, तर ते मग आम्ही यूज केलं पहिल्यांदा. आणि खूप छान व्हिडिओ शूट झाला त्यातून. आणि म्हणजे तुम्ही बघू शकताय की व्हिडिओत किती छान आम्ही फ्रेश वगैरे दिसतोय त्या लाईटमुळे, आणि सगळं ठळक वगैरे दिसतंय. तर आरू म्हणत होता माझं औक्षण कर, मग त्याचं पण औक्षण केलं आणि ह्यांचं पण औक्षण केलं. तर केक आधी आणून ठेवला नव्हता मी. आणि बड्डेला आत्या आणि मी आम्ही दोघीच होतो, कारण मामा आणि दीदी काही कारणामुळे पुण्याला गेले होते. तर त्यांना यायला बराच लेट होणार होता, म्हणजे 11-12 वाजणार होते. त्यामुळे मग त्यांचा बड्डे आम्ही करून घेतला.